काही दिवसांपासून मला ना रेसिपीज अपलोड करता आल्या नाहीत, कारण की तुम्हाला माहितीच आहे माझा फूड बिझनेस आहे आणि दिवाळीच्या प्रचंड ऑर्डर्स होत्या. त्याच्यावर एक ब्लॉग मी बनवला आहे, जो माझ्या इट्स माय लाईफवाल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे. मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण आतापासून तुम्हाला रेग्युलर रेसिपीज बघायला मिळतील. तर चला आज आपण करूयात पनीर बुर्जी. त्यासाठी सर्वप्रथम मी घेतले थोडंसं बेसन आणि त्याला ना आपल्याला असं ड्राय रोस्ट, म्हणजे काही तूप तेल न वापरता नुसतं आपण त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता मी हे ना बाजूला ठेवते थंड करायला. आता काय करूयात, आपण एक कढई किंवा पॅन तुम्हाला ज्याच्यात बनवायचं असेल ना ते घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप वापरणार आहे आणि थोडं मी बटर वापरणार आहे. तर मी 1 टेबलस्पून तूप आणि बटर दोन्ही घेतले. त्याच्यामध्ये एक कांदा मस्त बारीक चिरून घातला आहे आणि कांदा जो आहे ना तो आपल्याला मस्तपैकी ट्रान्सलुसंट होईस तोपर्यंत असाच परतायचा आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेलं आलं आणि त्याचबरोबर मिरची. आता मिरची म्हणजे तिखट कसं असतं ना, आपल्यावर आहे, आपल्या कमी जास्ती जसं हवं आपण करू शकतो. थोडंसं मी मीठ घातलं आहे, त्याने कांदा जो आहे ना ते आपलं पाणी सोडतो आणि त्याने काय होतं की तो शिजतो पण छान आणि खाली लागतही नाही. आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमॅटो घालते. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्याचे सगळे लिस्ट मिळणार आहे की किती काय आपण वापरलं आहे आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ते दिसते. टमॅटोसुद्धा आपल्याला शिजेस तोपर्यंत छान असाच परतायचा आहे. मला थोडंसं बटर इथे घालावंसं वाटलं म्हणून मी बटर घातले. तुम्हाला जर का गरज नाही वाटली तुम्ही ते स्किप करू शकता. म्हणजे तेल तूप जे आपण वापरतो ना ते थोडंसं आपण आपल्याला जसं वाटतं तसं कमी जास्त करू शकतो. आता मी टमॅटो जो आहे तो पण छान परतला आहे. आता हे जे बेसन आहे ना ते मी ह्याच्यात घालते. तुम्ही जर का पंजाब साईड म्हणजे नॉर्थ साईडला गेलात ना तर तिकडे जी मिळते ना बुर्जी ती अशी असते. त्याच्यामध्ये ना थोडं बेसन जास्ती असतं आणि त्याने ना तिला एक छान बॉडी येते, म्हणजे असं छान जाडपणा येतो. तर तुम्ही पण ना ही रेसिपी अशीच ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी आपल्याला पुढे अजून वापरायचं आहे, जशी गरज लागते तसं आपण पाणी ॲडजस्ट करतो नेहमी कुठल्याही रेसिपीमध्ये. थोडंसं पाणी घालून मी ह्याला मिक्स केलेलं आहे. आता ह्यात आपण मसाले घालू. हळद घातली मी थोडीशी, त्यानंतर लाल तिखट ते तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी घालते थोडीशी जिरा पूड, थोडीशी त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे धण्याची पूड आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायच्यात. म्हणजे सगळे मसाले जे आपले ते मिक्स करणार आहोत आपण. खूप मसाले घालायची गरज नसते, पण तरी ही बुर्जी ना फार छान लागते. आता बघा थोडंसं मी अजून पाणी घातलेलं आहे. पाणी मी नॉर्मल रूम टेम्परेचरवालं वापरते, गरम वगैरे मी केलं नाही आहे. आणि जसं आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत. आता बघा ह्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे. खूप पातळ पण नाही, जाड पण नाही, थोडंसं जाड आहे आणि असं एकदम घट्ट पण नाही आहे. आता आपण त्यात अजून थोडं पाणी घालणार आहोत आणि हा मसाला तयार करणार आहोत. मसाला तयार झाला ना की ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे. तर बघा जसं लागेल तसं आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर साधारण तुम्हाला 1 कप एवढं पाणी लागू शकतं, पण थोडं थोडं घाला आणि जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी त्याची वाटते तशी ॲडजस्ट करा. मी थोडंसं त्याच्यात मीठ घातलं, म्हणजे थोडंसं म्हणजे जेवढं आपल्या चवीनुसार लागेल तेवढं आपण त्यात मीठ वापरणार आहोत. कारण की नंतर आपल्याला मीठ काही घालायची गरज लागणार नाही, ह्या मसाल्यात सगळं घालायचं. आणि मग मी इकडे पनीर घेतले. पनीरचा एक अख्खा ब्लॉक आहे, तो मी ह्याच्यामध्ये किसून घालणार आहे. तर हे पनीर जे आहे ना ते आपण असं ग्रेट करतोय. आणि तुम्हाला जर का वाटत असेल तर थोडंसं पनीर ठेवा, कारण की गार्निशिंगला आपण वापरणार आहोत. ते मी तुम्हाला दाखवते पुढे. पण घरच्या घरी बनवायची असेल ना तर तुम्ही गार्निशिंग नाही केलं तरी चालेल. सगळं पनीर इकडेच वापरून टाकलं तरी काही हरकत नाही. आता मी छान ह्याला मिक्स करणार आहे, जेणेकरून पनीर जे आहे ते त्या मसाल्यामध्ये मस्त मिक्स होईल आणि त्याला एक छान चव येईल. आता हे बघा करायला किती सोपी आहे ना ही बुर्जी, पण एवढी टेस्टी लागते. आणि नॉर्थला ना ही सर्व करतात आपला जो ब्रेड असतो ना, म्हणजे स्लाइस ब्रेड त्याच्याबरोबर. तुम्ही पुढे दाखवेनच तुम्हाला. हे बघा आपली बुर्जी छान तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याला ना एक फिनिशिंग टच द्यायचा आहे. तर काय फिनिशिंग टच द्यायचा आपण ते बघूयात. आता मी घेतली इकडे कसुरी मेथी, थोडीशी घेतली आहे, पण हिने ना एकदम मस्त त्याची चव बदलते, त्यामुळे ही स्किप नका करू. थोडीशी हातावर अशी मी त्याला म्हणजे आपण म्हणतो ना कुस्करल्यासारखं कुस्करते मी त्याला आणि मग त्याच्यानंतर ती घालायची बास. आणि ह्याला मी छान मिक्स करणार आहे आणि गरमागरम ह्याला सर्व करायचं आहे आपण. तर सर्व करताना जसं तिकडे करतात तसंच मी जो ब्रेड असतो त्याबरोबर सर्व केली आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही लादी पाव पण वापरू शकता, म्हणजे सर्विंगच्या वेळेला म्हणजे तुम्ही लादी पाव बरोबर सुद्धा ही खाऊ शकता. आता बघा मस्त वरनं मी त्याच्यावर बटर घातलेलं आहे
आणि थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत आणि थोडंसं ना ग्रेट केलेलं पनीर वरून, म्हणजे ते दिसायला छान दिसते म्हणून. तुम्ही घरच्या घरी खात असाल तर तसं नाही केलं तरी चालेल. आणि आपली पनीर बुर्जी जी आहे ती तयार झालेली आहे.